PM विश्वकर्मा योजना 17 सप्टेंबर 2023ला सरकारने जी सुरू केली आहे ती योजना नेमकी कशा संबंधित आहे. जनरली आपण योजनेबद्दल ट्रॅडिशनल सगळा डेटा पाठ करतो, पण मी नेहमीप्रमाणे सांगतो तुम्हाला सुरुवातीला जो कीवर्ड असतो इनिशियल कीवर्ड तो नीट डिकोड केला की त्याचा ऑब्जेक्टिव्ह आपल्याला लक्षात येतं. सो सेम इथं विश्वकर्मा ही जी योजना आहे ही नेमकी कशा संबंधित आहे. विश्वकर्मा जे आहेत हिंदू धर्मानुसार त्यांना आपल्या स्थापत्य कलेचं आर्किटेक्चर ज्याला म्हणतो आपण त्याचं देवता समजलं जातं. आणि मग भारत किंवा जग जी सृष्टी आहे ती निर्माण करण्यासाठी खूप मोठ्या कारागिरांचं योगदान असतं. सो ते कारागीर आता या आधुनिक काळामध्ये मागे राहायला नको, त्यांनाही आपल्या विकासाच्या प्रक्रियेत समावेश करून घेणं गरजेचं आहे. आणि अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये ते असल्यामुळे इनसिक्युरिटी फायनान्शियल असेल सोशल असेल ते त्यांना जास्त फेस करावी लागते. सो अशा ह्या सगळ्या पृथ्वीच्या किंवा सगळ्या निर्माणकर्त्याचा जो काही देव आपण मानला जातो तो म्हणजे विश्वकर्मा. आणि मग यांनाच इथून पुढे कंटिन्यू करण्यासाठी आधुनिक काळातील जे विश्वकर्मा आहेत म्हणजे आपले सगळे कारागीर असे निवडलेले आहेत आणि त्यांना आपल्याला एम्पॉवर करण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. याच्यामध्ये कोण येतं मग लोहार असेल, चांबार असेल, सुतार असेल, न्हावी असेल, शिंपी असेल असे सगळे ट्रॅडिशनल जवळपास 18 हे इथं आपल्याला असे व्यवसाय हे निवडलेले आहेत. आणि त्या सगळ्या व्यवसायामध्ये काम करणारे जे कारागीर आहेत त्यांच्यासाठी ही विश्वकर्मा योजना आहे. आणि याच्या मार्फत त्यांना काय काय दिलं जाईल तर मोस्ट इम्पॉर्टंट पहिला पॉईंट येतो फायनान्शियल सपोर्ट. म्हणजेच त्यांना आतापर्यंत फायनान्शियल सपोर्ट नसल्यामुळे ते कदाचित ग्रो करू शकले नाही. आफ्टर दॅट ते जे इन्स्ट्रुमेंट टूल्स वापरतात त्यांच्या व्यवसायासाठी ते अजून आधुनिक काळामध्ये टिकण्यासाठी इम्प्रूव्ड टूल्स मॉडर्न टूल्स त्यांना प्रोव्हाइड केले जातील. त्याच्यानंतर स्किल अपग्रेडेशन. आत्ताच्या काळात टिकायचं असेल तर ऑब्व्हियसली जे पारंपरिक पद्धतीने व्यवसाय आहेत ते थोडे आधुनिक त्याला टच देऊन आपले स्किल अपग्रेड करणं गरजेचं आहे. मार्केट लिंकेज. बऱ्यापैकी हे जे छोटे व्यावसायिक असतात कारागीर असतात ते फक्त स्थानिक लेवललाच मर्यादित असतात. त्यांना जर आपल्याला डोमेस्टिक म्हणजे पूर्ण भारतामध्येही आणि आफ्टर दॅट इंटरनॅशनल तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर तीही मदत केली जाते. सगळ्यात महत्त्वाचे 4 ऑब्जेक्टिव्ह. ह्याच्यामुळे होईल काय ते जे कारागीर आहेत त्यांची प्रोडक्टिव्हिटी इफिशियन्सी ही वाढेल. त्याच्यानंतर क्वालिटी ऑफ दी प्रोडक्ट जर मार्केटमध्ये टिकायचं असेल तर क्वालिटी ही मेंटेन करावी लागेल. आणि रिच डोमेस्टिक असेल इंटरनॅशनल असेल अशा पद्धतीनं विचार करा. ही जी PM विश्वकर्मा योजना आहे ते सगळे जे छोटे छोटे कारागीर आहेत त्यांचा सन्मान करणे, त्यांचं सामर्थ्य वाढवणे आणि समृद्धीसाठी त्यांना मदत करणे. दिस इज ऑल अबाउट PM विश्वकर्मा योजना. थँक्यू.